नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरातल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात आलेलो आहोत। या चौकामध्ये हे वातावरण बघा, हे वातावरण अत्यंत चांगल्या प्रकारे आणि अण्णाभाऊ साठे चौक या अशा पद्धतीनं सजवला गेलेला आहे की खरं म्हणलं तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये पूर्ण एकतेचं बळ हे आपल्याला दिसतंय। आणि आज आपण अण्णाभाऊ साठे चौक कशा पद्धतीनं सजवला आहे ते आपण दाखवणार आहेत। हे अण्णाभाऊ साठे चौक आहे। या चौकामध्ये 2002 ला या ठिकाणी झेंडा वंदन केलेलं होतं आणि 2002 लाच या चौकाचं कुदळ मारण्याचं काम दैठणकर इंजिनियर आणि सुनील काळे, प्रभाकर लोंढे यांच्या साक्षीनं या चौकाचं खोदकाम चालू झालं आणि 2000 या सालापासून 2002 ते आता 2026 पर्यंत या चौकाची ही सुधारणा आपल्याला पाहायला मिळते। कारण चौक एवढा चांगल्या पद्धतीनं सुशोभित केलेला आहे। हे खरं म्हणलं तर राणा जगदीशसिंह पाटील यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते 2002 ला म्हणजे 1 ऑगस्ट 2002 ला त्यांच्या आमदार निधीतून हा चौक उभा राहिला आहे। आता खरं म्हणलं तर त्यांचे चिरंजीव राणा जगदीशसिंह पाटील यांनी या चौकामध्ये शासकीय दूध डेअरीची 1 एकर जागा आणि 1 कोटी रुपये देण्याचं अभिवचन 4 ऑगस्ट 2024 ला दिलेलं आहे। आणि याच ठिकाणी आता शासकीय दूध डेअरीच्या चौकामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभा राहणार आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभा राहावं अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम लोकांची आहे। आणि खरं म्हणलं तर धाराशिव जिल्ह्यामध्येच फक्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक नाही, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये हे स्मारक अण्णाभाऊ साठेंचं उभा राहिलंय। पण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक धाराशिव शहरामध्येच उभा राहिलेलं नाही, ते तात्काळ उभा राहावं अशी मातंग समाज या समाजाची मागणी आहे आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल असं ही अभिवचन राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिलेलं आहे। खरं म्हणलं तर 4 ऑगस्ट 2024 ला तुळजापूरला 5 कोटी रुपये आणि धाराशिवला 1 कोटी रुपये, धाराशिवचं स्मारक उभा करण्यासाठी 1 कोटी रुपये जागेची ही सगळी मागणी राणा जगदीशसिंह पाटलांकडे समाजाने केली होती आणि ते तात्काळ मंजूरही झालेले आहे। बघू कधीपर्यंत या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभा राहणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळात। खरं म्हणलं तर या चौकाची सुशोभीकरण आणि हे सर्व डिजिटल अशा पद्धतीनं धाराशिव शहरामध्ये साठे चौकाची हे सुशोभीकरण झालेलं आहे, सजावट झालेली आहे। हे अण्णाभाऊ साठे हे चौक अशा पद्धतीनं झालाय, सजवलेला आहे। आणि पूर्ण चौकामध्ये एकीचं बळ म्हणून पूर्ण चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे डिजिटल प्रत्येक ठिकाणी उभा करण्याचं काम तमाम कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। हे चबुतरा आहे आतमधला, ही चबुतरा आहे
आणि हे अण्णाभाऊ साठे यांच्या एक प्रतिमा कोरलेली आहे. हे अण्णाभाऊ साठे यांचा चौक आहे हे. आणि हे चौक अशा पद्धतीने सजवलेलं आहे. आपण बाहेर हे चौकाचं सुशोभीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे आणि सर्वत्र डिजिटल लावलेले आहेत. हे या वर्षीचा सजावट केलेला चौक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आहे. आपण तमाम जिल्ह्यातले मातंग समाजाचे कार्यकर्ते आणि समाज बांधवाने या उद्याच्या होणाऱ्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी धाराशिव शहरामध्ये तमाम मातंग बांधवाने यावं आणि या जिल्ह्याची शहराची शोभा वाढवावी. विविध जयंत्या उद्या निघणार आहेत, विविध मंडळाच्या जयंत्या निघणार आहेत, पण तमाम मातंग बांधवाचा एकच हेतू आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा चौक आणि या चौकामध्ये स्मारक उभा राहावं ही एक जिव्हाळ्याची मागणी धाराशिव जिल्ह्यातून होत आहे. तर राजकीय पुढाऱ्यांनी खुद्द राणा जगदीश पाटील यांनी शब्द दिलेला आहे. ती शब्द राणा जगजित सिंह पाटील यांनी पूर्ण करावा अशीच मागणी धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम मातंग समाज बांधवाची आहे. तर ही मागणी कधी पूर्ण होईल तेच पाहूया. येणाऱ्या काळात धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांनी उद्या धाराशिव मधल्या जयंतीला सगळ्यांनी हजर व्हावं आणि आपली एकजूट महाराष्ट्र सरकारला दाखवून द्यावी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्मारक धाराशिव शहरामध्ये उभा करावं एवढीच आज समाजाची मागणी आहे. ती मागणी समाजानं राजकारणी लोकांकडे करावी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक उभा करावं एवढीच माफक अपेक्षा समाज बांधवाची आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक कधी उभा राहत आहे तेच पाहू येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा आणि तमाम मातंग बांधवाने धाराशिव शहरामध्ये जयंतीसाठी यावं असं आवाहन या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे, संपादक खडतार प्रवास. धन्यवाद.